मित्रांनो पाहू शकता बैल एक नवीन बैल उमटलेला आहे. म्हणजे मोठ्या मैदानात उमटणं महत्त्वाचं आहे आणि मोठ्या मैदानात उमटलं की नाव होतं. पहिल्यांदा बैलाचं माहिती सांगा, कुठला बैल आहे काय? बैलाचं नाव टिटवी आहे. टिटवी, बरं. हां. कुठला बैल आहे हा सुपणे. सुपण्याचा, बरं. ह्याच्यावर कुठे कुठे राहिलाय गुलाला? हा बैल राहिलेला भरपूर ठिकाणी, पण हा बैल मुंबईतच आम्ही पळवलाय. कारण का 3 फेऱ्यात आपल्याला खेळवायचा आता पसंत आहे ना. पसंत येण्यापेक्षा कसं आहे, जे जुने माणसं आहे ते 20, 25, 40, 50 वर्षापासून ह्या नादातले ते त्यासनी आता नवीन ज्यांच्याकडे पैसे झाले तर गुंटा कोट रुपये कोण निघतंय, कोण 2 कोटी निघतंय, पुणेवाली किंवा कोण काय असतात भरपूर जणात. मी कोणाचं काय नाव घेत नाही काय नाही. त्यासनी काय वाटतं ह्या नादात ही नवीनच आहेत. पण आपला असा इतिहास आहे की म्हणजे बऱ्यापैकी जुन्या माणसांनी माहीत आहे की दर वर्षी किंवा 2-3 वर्षानंतर आपल्याकडे बैल 1 नंबरचा फॉर्मचा तयार होतो. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. नाही, पण ह्या बैलाविषयी सांगा की खरेदी कुठल्या आहे, कुठून खरेदी? हा खोंड सलगरमधून नाही, तो खोंड झऱ्यातून घेतलेला. मारुती पाटील झरे म्हणून आहे, बरं, ते मित्राचा. आणि त्याने घेतलेला. असंच फिरत फिरत गेलो. ह्या खोंडाला ॲक्च्युली लंपी झालेला. बरं. लंपीत मग त्याला औषध उपचार होत नव्हता. मग पुन्हा आम्ही केला उपचार आणि त्यावेळेस आम्हाला हे फक्त त्यानं 45,000 रुपयाला खोंड दिलेला. 35,000 रुपयाला दिलेला. बरं. आता तुम्ही सांगताय की 35,000 दिलेला, पण थोडंसं मला त्याचा इतिहास सांगा की मुंबईला हा किती वेळा जिंकलेला आहे, इकडे किती गुलाल आहेत? मुंबईला बिंजूला कमीत कमीत एक 40 ते 45 शर्यत झाल्या. एकच शर्यत आपण हरलोय मुंबईत, ती पण हरण्यावर. मैत्री काहीतरी शर्यत झालेली डॉर्लीच्या, तेवढीच आपण हरलोय. बाकी काही शर्यत एकी हरलेली नाही मुंबईत. हां, बरं. वय काय बैलाविषयी सांगा? आता 2 दातीचा आहे आता, म्हणजे एकच दात पडलाय. दुसरा अजून व्हायचा, दुसरा दात पडायचा आहे बैलाचा. मोठा बैल आहे चांगला. बरं. कुठनं पळतो, उजवीनं डावीनं? बैल 2 खांदे बाहेरून पळतो, आतून बाहेरून खांदे 4 खांदी. 4 खांदे. बरं. आता कसं आहे, पहिल्यापासून आपली चर्चा बी पायऱ्याला होती का अडचण? नाही, काय अडचण काय होत नाही पैऱ्याला. पैरा आपण सगळ्यांच्या बरोबर आपले संबंध आहेत, त्यामुळे पैरं होतेच. पण विषय काय माहिती आहे का, आपण त्या माणसाने मोठ्या कुठल्याच म्हणजे मोठ्या नाही, म्हणजे ज्यांचे बैल टॉपला पळतात ना त्यासने आपण कुणाचा बैल मागितला ना, आपण आदत खोंड दुशी असे आपल्या संबंधातले आहेत ना, फोन येईल त्याच्याबरोबर आपण पळून राहिलो आहे. असं काही की नाही मोठ्या पैरात. आणि मोठी जेवढी बैलं पळतात तेवढ्याच मी निम्म्या 12 वाजता माझ्या निवेदनात मी बैल दिलेत. पण त्यासने काय वाटत होतं, ह्याचा काय दुसरं खोंड पळतंय काय पळतंय असं, म्हणजे लय भरपूर जणांनी वाटत होतं. पण आता त्यांचंच फोन येतात की आपण कधी पळायचं. त्याचं सांगतो की आता महिन्यानंतर पळू आपण वेटिंगला आता ठेवायचं. बघू शकता बैल बी तुम्ही एकदम रुबाबदार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि बैल आपला असून पण नुसता मी मालकी हक्काचा बैलाचा मालक आहे. बैल पळतोय मित्रांच्या सगळ्या नावावर, असा विषय. ह्यो बैल पिऊ आशिष पाटील तोंडरे च्या नावानं, मग ह्यांचाच बैल आहे. थोडे बैल कुठं असतो? सुपण्यात. बैल सुपण्यात पण कधी असतोय, कधी वाघावात असतोय, कधी मुंबईत असतो, अजून 4-5 ठिकाणी जसं वाटेल ना. मुंड्यात असतोय कधी बैल, पाहिजे तिकडे बैल असतोय, असं नाही की. म्हणजे पिऊ आशिष पाटील आणि पृथ्वीराज धने डिंबे आणि आमचा ड्रायव्हर शंभू ड्रायव्हर मेहून आहे. शंभू ड्रायव्हर वाघाव तुमच्या नावानेच बैल हो पळतोय. हात निघा असल्यामुळे सारखानं बरोबर येतोय शेजारी. हां. बरं. आता सगळ्यात मोठा प्रश्न, आता बैल पळतोय, बैल एवढ्या वर्षाचं तुम्ही करिअर आहे, मागणी भरपूर झाली असेल. कसा विषय आहे माहिती आहे का, मागणीचा विषय नाही काय. बैल द्यायचा म्हटलं तर आपण विकून पैसे पण करू शकतो. ह्याच्या आधी भरपूर बैलांचे पैसे केलेत आणि ह्यो इकायचा पण नाही. आणि ज्या दिवशी इकायचा आहे ना 100% मी बैल इकणार पण आहे. पण जेवढ्यांच्या गाड्या मारत नाही, ज्यांनी कमजोर समजलंय तोपर्यंत बैल काही देणार नाही. आणि ज्यांनी 1 कोटी रुपयाला घेतलाय, कोणी 85,000ला घेतलाय, कोणी 10 लाखाला घेतलाय, त्यांच्या गाड्या ज्या दिवशी मारल माझा बैल आणि जे दोन्ही कडनं मारल त्यावेळेस त्यांच्यापेक्षा जास्त पळत असेल तर तेवढं मला पैसे द्यायचं. बरं. हां, तर आपण बैठकीला बसू शकतोय कोणाबरोबर, नाही तोपर्यंत बसू शकणार नाही. मागणी तरी होतीच नाही. तुम्ही आकडा ठराविक अंदाज आलाच आहे का? ऐका ना, मागणी करणं फोनवरून असं दररोज 50 जण मागतात किंवा मी आजपर्यंत महाराष्ट्रातले भरपूर बैल मागितलेत. एक बैल असा 55 लाख रुपयाला पुष्कळच्या आदल्या दिवशी मागितलेला. तो काय मला म्हणला माहिती, मी ह्याच खोंडाला बैल मागितलेला 1.5 लाख रुपये वायदी कोयाच्या मैदानाला देत होतो. किती 1.5 लाख रुपये. मी काय गुंठा ऐकलेला नाही किंवा काय नाही. 1.5 लाख रुपये वायदी देत होतो. तेव्हा माणूस म्हणला तुझा बैल कुठला आहे, काय कुठला आहे. अरे म्हटलं असं असं खोंड आहे.
त्याला, पण त्याच्या घरी जाऊन 50 लाख रुपये असे बॅग ठेवलेले, त्याला पैसे बघितलं तर डोळे फिरत होतं. ज्यांची कॅपॅसिटी नाही ना ह्या नादात किंवा पैशाची, त्याने एकूण त्याला आव्हान देऊ नका. कुठलाही माणूस गरीब असू चांगला असू, तो काही ह्या नादात येडापाना करू शकतो या. म्हणजे ह्या नादात अस्तित्व त्याला टिकवायचं असेल किंवा एकूण त्याची गाडी मारायचं असेल, मी नवं कुणी ह्या बैलगाडी क्षेत्रात जो बांधव येतो नाही तो रोज बसतो, त्याच्या डोक्यात आलं ना शोहीची गाडी मारणार तर तो मारणार का, तर आजचा उद्या का, तर तो बांधव बसून तो बसलेला नसतोय. त्याला काहीतरी पुढनं अनुभव येतोय, बैलांचा काही सगळ्या गोष्टी कळतेच. म्हणून त्या ईर्ष्या कधी करू नका किंवा कोणाला कमजोर समजू नका. आणि बैलगाडी क्षेत्र असं आहे, 4 वर्षांनी ह्याच्याकडे पळतो बैल, 5 वर्षांनी ह्याच्याकडे पळतो. फक्त एकच मला म्हणणं आहे, माझा बैल माझ्या तालुक्यातल्या जेवढी माझ्या वडिलांपासून जुन्या नादातल्या आहेत आज्या पंजापासून, त्या जेवढी माणसं त्या नादात त्यासनी मी 100% त्यांचा टॉपचा बैल असू किंवा नसू, ज्या दिवशी बैल मागन त्या दिवशी मी पायऱ्याला देणार. पण ज्या माणसानं जर नियोजन केलं, बैल चांगली टॉपची गाठली, सगळं केलं आणि त्याने आपल्याला कमजोर समजेल, त्यासनी वेटिंगलाच आयुष्यभर राहायला लागणार. हिशोब आपला वेटिंगला. बरं, आता जाता बैल तर एवढा पळतोय, मोठ्या मैदानात राहिला, पर सर्वोत्कृष्ट यश म्हणता येईल ह्या मैदानात त्याचं, म्हणजे एवढ्या मोठ्या मैदानात महाराष्ट्रातले तर सर्व पळणारे बैल नाही, तसं काय म्हणू शकत नाही आपण एवढ्या मोठ्या मैदानात. कसा विषय माहिती आहे का, मी आजपर्यंत एवढं नाव झालं, नियोजन केलं, टॉपची बैल पळवली, पण ऐका ना लय बैल आहेत सगळ्यांनी माहिती आहे महाराष्ट्रात कुठली किंवा कराराव बैल निम्याराची घेतली, काय केलं. पण मी म्हणू शकत नाही की मी आज टॉपच्या गाड्या मारल्या किंवा मोठ्या मैदानाचाही झालो. ज्या दिवशी मी पुशेगावला राहीन, ज्या दिवशी गाड्या मारल ना 1 नंबर करण, त्या दिवशी मी गाड्या मारलं म्हणेल बैलगाडी क्षेत्रात. मग ती माझ्या मरोस्तोवर एकदा स्वप्न पुरं होईल किंवा नाही व्हायचं. पण ह्याच्या आधी माझ्या घरातल्या कमीत पुशेगावला 3 ते 4दा नंबर केलाय. तू बैल सांगा ना, तुम्ही म्हणायचं मी नियोजन केलं एवढ्या वर्षाचा अनुभव, कुठले बैल तुमच्या नियोजनात राहिले ते तरी मला किती सालापासून. आता कसं आहे, फायनलला गाडी मला झोपायला ऐका 2 मिनिटं, त्यामुळे मी बैल फायनल त्यांच्या आपल्यामुळे उशीर नको. तुम्हाला ज्या दिवशी आहे ना, माझं वय वर्ष 32 आहे, पण तू वयाच्या तुम्ही 2002 पासून किंवा 95 पासून तुम्ही विचारलं तरी मी बैल तुम्हाला नावागत आणि पुशेगावात कुठल्या मैदानाला कुठला राहिला किंवा कुठली बैल पहिली ठराविक मैदान व्हायची जत्रेची 1 10 ते 20, तर मी सगळ्या इतिहास सांगू शकतो. मी काय असं पुस्तकात वाचलं नाही किंवा हे जर राहिलं किंवा असं ह्याच्या उडत्या खबरा त्याच्याही मी माझ्या डोळ्यानं गाड्या बघितल्या त्या म्हणून मी एवढं कॉन्फिडन्स सांगतोय तुम्हाला. मित्रांनो, फायनल जसं सांगितलं यांना फायनलला पाळायला जायचे, जादा वेळ घेत नाही. पण मला सांगा, बैलगाड्यानं शेवटचा मुद्दा, बैलगाड्यानं काय शिकवलंय तुम्हाला ह्या दरम्यानच्या ह्याच्यात, एक तरुण म्हणून काय सांगाल? बैलगाड्यात कसं आहे माहिती आहे का, आज माझा पळ उद्या दुसऱ्याचा पळ, फक्त एकच देणार ठेवा, ज्यांच्यावर आपले संबंध आहेत, तो मोठा असो बारका असो किंवा आपल्या जोडीदाराला छकड्याला येत असेल किंवा त्याचं खोंड भविष्यात पळत असेल, त्याला ज्या दिवशी आपला बैल पळतून त्याच्या कॅपॅसिटीनं बैल हाय पाळणारा, तर त्या दिवशी त्या माणसाला बिना वायदीचा बैल द्यावा, मी स्पष्ट म्हणणार. आणि ज्या दिवशी त्या माणसाचा बैल टॉपला पळेल, ज्याने 10, 20, 25 हजार मागितलेत, त्यासनी त्याच्या याचा सकट दुप्पट वायदी त्या माणसानं मागावी, मला स्पष्ट म्हणणं आहे. नाही तर मैत्री खातर ज्यांचं पटतं त्यासनी फुकट बैल द्यावा, वायदी बेदी नाही. ह्यो फेरा म्हणजे आज आमच्याकडे बैल पळतोय, उद्या तुमच्याकडे पळणार, परवा त्यांच्याकडे पळणार आहे. प्रत्येकांच्याबरोबर संबंध चांगले ठेवा आणि बैल दिला तर बिना पैशाचा बिना ह्याचा बिनधास्त द्या. आणि ज्या दिवशी जाणार आहे मैदानात तर पूर्ण हे न द्या. आधी 4 दिवस ठरलाय ना पायरा, 4 दिवसानं, तर आदल्या दिवशी पुन्हा सांगू नका की बैल व्हायचं आजारी आहे, सर्दी आहे, पोट बिघडलं, या तसलं काय सांगू ना. द्यायचं असेल ना तर मनानं द्या. असं काही आज रात्रीने ह्योचा पायरा आलाय त्याचा आलाय, जो शब्द दिलाय ना तो 100% शब्दाला कुणाला फसवू नका. ही मला वैयक्तिक मत का, तर माझं एवढं सर्कल असून या बैलगाडी क्षेत्रात मला निम्म्यारातचे काही माणसं खोटं बोलतात. तुम्हाला खरं सांगा, फोन यायला लागले अमोल दादा फोन आला. बरं मी चालेल, मी जास्त वेळ घेत नाही. जाता तुमचं नाव आणि बैलाचं नाव सांगा. बैलाचं नाव टिटवी अमित पाटील सुपणे, आणि हा बैल पिवा आशिष पाटील तोंडरे, पृथ्वीराज धने डिंबळे आणि शंभू ड्रायव्हर वाघाव ह्यांचा बैल आहे. आणि पिवा आशिष पाटलांच्याच नावानं कायम मरस्तोवर बैल पाहणार आहे. उद्याही बाकीचं माझं नाव नसलं तरी चालेल, मी त्या माणसांच्या फोनाद्वारे पळवणार आहे 100%. ठीक आहे. तुम्हाला पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. अतिशय रोखठोक गोष्टी त्यांनी सांगितल्या. परत कधीतरी त्यांची मुलाखत घेऊया मित्रांनो. टिटवी सुपणेकरांची टिटवी. धन्यवाद.